श्रद्धा संतबाई माता देवीचा सद्भाव संतबाई माता देवीचा सद्भाव संतबाई माता देवीचा सद्भाव संतबाई माता देवीचा सद्भाव बेटे देवा आपे बेटे देवा आपे मनवनी संतानी आकंद बजावे मनवनी संतानी आकंद बजावे लागतंय का निभावे दिन सदा
मनवणी सताची अखंड बजावे मनवणी सताची अखंड बजावे विठ्ठल विठ्ठल संतापायी माता ठेविता सद्भावे संतापायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप मनोनी संताशी अखंड भजावी त्यांचे पायी व्हावे लीन सदा संता घरी देव कामधंदा करी संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया मनोनी संताशी अखंड भजावी त्यांचे पायी व्हावे लीन सदा नामा मने देव इच्छी संत संग नामा मने देव इच्छी संत संग आमा जीव लग जन्मोजन्मी मनोनी संताशी अखंड भजावी त्यांचे पायी व्हावे लीन सदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा Hare
पांडुरंगाचे रूपाचे मन मन, पांडुरंगाचे रूपाचे मन मन. दाने काटे विस्तार, आज जगवा दाने काटे विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससनवेद्या आत्मरूपा. देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तीदासु अवतारे जोजी. जयांचे केले स्मरण, हो सकल विद्येचे अधिकरण. तेच वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता. आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. देवादि देवा जगत्रय जीवा, देवादि देवा जगत्रय जीवा. हरी केशवा विनंती मा, हरी केशवा विनंती माझी, हरी केशवा विनंती माझी. माझी वाली तुझे वरती गुणना, माझी वाली तुझे वरती गुणना, माझी वाली तुझे वरती गुणना, माझी वाली तुझे वरती गुणना. ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे देई प्रेम काही करा, ऐसे प्रेम काही करा. देवादि देवा जगत्रय जीवा, परी केशवा विनंती माझी. माझी मानी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. शिव बोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे बदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. श्री संताची ये माता चरणावरी, श्री संताची ये माता चरणावरी. लालतांग हे करी दंड, विप्रांती पावले संभाळा उत्तरी, विश्रांती पावले संभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ऐशे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बबडिया बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. संतापाई माता ठेविता सद्भावे, संतापाई माता ठेविता सद्भावे. तेने भेटे देव आपे आप,
म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज नाही, गुरुचरित्र नाही का, दोन बर. गेले 30 वर्ष हा यज्ञ चालू आहे. 39, हा, कालची 30 वर्ष होती, आजची 39. 39 वर्ष हा यज्ञ चालू आहे. सर्वांच्या तनानं, मनानं, धनानं, अथक प्रयत्नानं वैकुंठवासी धनाजी नाना सावंत आवा नाही का. आणि मग मात्र भगवान परमात्म्याच्या आगमनानिमित्त असणारा हा सप्ताह, हा यज्ञ सर्वांच्या तनानं, मनानं, धनानं, अथक प्रयत्नानं नेमामध्ये चालू असलेला हा सप्ताह. आणि सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली या नयानं. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, अभंग पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके भक्त नामदेवराय. जसं पाण्या वेगळी मासोळी, पाण्याशिवाय मासा राहूच शकत नाही, तसं भगवान परमात्म्याशिवाय नामदेवराय आणि नामदेवरायाशिवाय भगवान परमात्मा राहूच शकत नाही. इतकं जिव्हाळ्याचा संबंध असणार, ठीक आहे. आणि सुंदर असा अभंग पाहिला गेलं तर या अभंगामध्ये नाही का भगवान परमात्म्याला काय आवडतं नाही का. आता आपल्याला काय आवडतं हे आपल्याला विचारलं जातं नाही का, आणि आपण सांगतो आपल्याला काय आवडतं. आता आपल्याची आवड सांगायची गरज नाही. आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही, संतांना काय आवडतं, देवाला काय आवडतं, आपल्याला काय आवडतं. आता वास्तविक पाहता आपल्याला जे आवडतंय ते दुसऱ्याजवळ सांगावं लागतं नाही का. आपल्याला काय आवडतंय कळणार कसं, ते दुसऱ्याजवळ सांगितल्याशिवाय जमणार नाही. सुंदर असं नामदेवराय सांगतात, जर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर काय करा नाही का. अनन्य भावानं पहिलं संताजवळ जा. संताजवळ गेल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. अनन्यता फार महत्वाची आहे. अनन्य भावानं तुम्ही संताजवळ गेल्यानंतरच तुम्हाला देवाची प्राप्ती आहे. म्हणून आपल्याकडं बघा नियम आहे, कोणाचं लक्षात असेल नसेल नाही का, वारकऱ्यानं पहिलं आळंदीला जायचं असतं आणि नंतर पंढरीला. ज्याने अजिबात कधी तीर्थच केलं नाही अशांनी पहिलं कुठं जायचं, आळंदीला जायचं. आळंदीला गेल्याशिवाय पंढरीला जाणं व्यर्थ आहे. म्हणून पहिली वारी आळंदीची करायची. आणि जर तुम्ही पहिलं पंढरीला गेला आणि नंतर आळंदीला गेला चालणार, गेलं ना फुकट, म्हणजे गेलेलं फुकट गेलं. मग आपल्याला पहिलं कुणाकडे गेलं पाहिजे तर पहिलं संताजवळ गेलं पाहिजे. संताजवळ गेल्याशिवाय आपल्याला देवाकडे जाताच येत नाही, देव प्राप्त होत नाही, देव भेटत नाही, देव कळत नाही. आणि मग मात्र म्हणून पहिलं आळंदीला नंतर पंढरीला. जर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे, आपला जो माता आहे अनन्य भावानं संताच्या पायाजवळ टेकवला पाहिजे. संतापायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपेआप नाही का. संताजवळ न जाता इतर ठिकाणी तुम्ही जर गेला तर तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही, हे ठरलेलं आहे. का नाही का, कारण संताशिवाय आपल्याला देव कळूच शकत नाही, प्राप्तच होऊ शकत नाही. तुम्ही अन्य कुठल्याही मार्गाने गेला तर तुम्ही चुकीच्या वाटेने चाललाय.
संतापायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपिआप. मग जर तुम्हाला देवाची प्राप्ती होत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? म्हणून संताशी अखंड भजावी त्यांचे पायी व्हावे लीन सदा. अशा संताच्या घरी देव स्वतः राबतो. संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. नाही का? संताच्या घरी देव राब राब राबतो नाही का, वेळ प्रसंगी नाही का, पितांबर धरी वरी छाया. नाही का? आता जसं आपल्याला काय आवडतंय, संताला काय आवडतंय, आता देवाला आवडत नसेल वय नाही का, देवाला सुद्धा आवडतंय. तर देवाला काय आवडतंय? नामा म्हणे देव इच्छी संत संग आमा जीव लग जन्मोजन्मी. नाही का? जसं आपल्याला आवडतंय तसं देवाला सुद्धा बऱ्याच गोष्टी आवडतात. पण इथं जी आवड सांगितली आहे ती संगती सांगितलेली आहे. नामा म्हणे देव इच्छी संत संग आमा जीव लग जन्मोजन्मी. म्हणून संताशी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. विठ्ठला 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 मग संताच्या पायाजवळ जाण्यासाठी महाराज काय करायला पाहिजे? वास्तविक पाहता सगळं भेटल, पण संत भेटणं अवघड आहे. मगाशी कोणतरी वाचून दाखवलं, ते काय वेगळं काढून ठेवलेलं का? वास्तविक पाहता वेगळंच काढावं लागतं नाही का. मधमाशीला किती कष्ट असतात ह्याचा विचार कोणी केलाय? नाही. आपण मोहाचं पोवळं काढतो नाही का, पोळा एका सेकंदात माणूस काढतो, पण खाताना तरी विचार करतो का की या मधमाशीनं मध कसा गोळा केला असेल नाही का. उपवासे पाराने राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. वास्तविक पाहता आपल्याला मधाचा पोळा प्राप्त होतो, पण त्याच्या माग मध गोळ्या करण्यासाठी किती कष्ट सोसावे लागले याचा विचार केला करायला पाहिजे, पण केला जात नाही वास्तविक पाहता. आता मग संताजवळ जाणं इतकं सोपं नाही. बाकीचं सगळं प्राप्त होईल, पण संत प्राप्त होणे कठीण आहे. संत ओळखणं महाराज कठीण आहे, आणि आजकालच्या कलियुगामध्ये तर फारच कठीण आहे नाही का. या कलियुगामध्ये अगदी हुबेहूब पण संत नव्हती जगा माणसाच्या सारखे असलीच प्रमाणे लिहिली पाहिजेत नाही का. दोन्हीशी समान मानू नये. आता दोन्हीशी समान मानू नये आपल्याला शुल्लक व्यवहारातली बरीच उदाहरणं देऊन सांगितली. ताक आणि लोणी एकदा का वेगळं झालं, आता ताकाचं मोल काय, लोण्याचं मोल काय, एकत्र करून चालणार नाही. तसं समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. दिसायला सारखे पण असायला नव्हते महाराज. असायला फार वेगळे होते. आता हे ओळखणं कठीण आहे महाराज नाही का. ओळखायसाठी काय करायला पाहिजे? आपल्याला संघ चांगलेच पाहिजे. आता संतच कळलेले नाहीत, संतांचं भांडवल तरी कळलं पाहिजे. इथून सुरुवात आहे का नाही महाराज. संतांचं जे भांडवल आहे हे भांडवल कळाल्याशिवाय चालणार नाही. हळूहळू ढाळे जसं आज महाराजांनी प्रवचन केलं. वास्तविक आता मी तयारीत होतो, पण असं व्हायचं काय केल्याशिवाय जमणार नाही का. महाराज चांगलं आहे. हळूहळू ढाळे आपल्याकडं म्हण आहे, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. एकदा का जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे. वास्तविक पाहता बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या नाही का. संतांना येण्याचं प्रयोजनच तसं आहे. सामान्य जडजीवाचा उद्धार झाल्याशिवाय संतांना झोप लागत नाही. नाहीतर मग आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. अनेक आले अनेक गेले, काय घाबरून गेले नाही का. येण्या जाण्याला मुनी मुक्त झाले बेने गर्भ मुनी मुक्त झाले.
भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तू आम्हा विष्णुदासा मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा मुनी मुक्त झाले मुनी मुक्त झाले काही झालं तरी चालेल पण सिंगल कधी होता कामा सिंगल भजन चालतं पण कीर्तन चालत कीर्तन डबलच लागतं म्हणजे डबल व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे म्हणून हे नको म्हणत होतो मी दुसरी गोष्ट अशी ही जी आपली पहिली सवय आहे ती साप खोटी आहे नाही का एकदा का जर बघून पेपर लिहायची सवय लागली तर होणार आहे काय काहीच होणार नाही महाराज त्यानं बघून पेपर लिहिल्यावर काय अर्थ आहे का वरचं बघायचं आणि खाली लिहायचं काय अर्थ नाही ह्या वयात तर अजिबातच अर्थ नाही कारण ही अवस्था अशी साधक अवस्था आहे साधक अवस्थेमध्ये काय व्हायला पाहिजे हे आपण राहिलेल्याने सांगितलं पाहिजे काय अवस्था आहे आताची अवस्था साधक अवस्था या वयामध्ये सगळं प्राप्त होतं याच वयामध्ये आणि या वयामध्ये आष्टी सवय असेल तर नाही चालणार पण सवय मोडणारे बी चांगले आहेत अभंग असा घेतला की तो मोबाईल अख्या गावलाच नाही आता काय करायचं पण मोबाईल शिवाय हे चालतच नव्हतं आता हे कधी बंद व्हायचं पण असा अभंग घेतला की अख्ख्या गात्यात कुठं सापडलाच नाही बरं शोधण्याची पद्धत तरी बरोबर पाहिजे ना सकाळी एकानं उठल्या एकानं झोपच घालावली 6लाच फोन केला म्हणला महाराज जय हरी आता म्हणलं बरं झालं सकाळी सकाळी जय हरी नाही का प्रश्न काय साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी म्हणला गात्यातच नाही तसा मी जागा झालो बघितलं फोन बिन आता नाव नाही सांगत म्हणलं हे शक्य नाही अहो म्हणला अख्खा गाता रात्रीच्यापासून सगळा शोधला पण अभंग मात्र गात्यात घावला नाही चुकलिया वर्म फेरा पडे आणि मग मात्र अभंग कुठला आहे म्हणले साधू थोर जाना म्हणलं हे ध्रुवपद आहे ध्रुवपद कुठं अभंगात घालणार नाही संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही घेते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी दुसरं नाही का जो गाता शोधला तो होता तुकोबारायाचा आणि अभंग नामदेव रायाचा आणि गाता शोधला तुकोबारायाचा नाही का हे सगळं शोधलं ह्याला महत्व आहे नाही का आपल्याला आपण बघा पॉइंट आहे शोधा म्हणजे सापडेल पण शोधला म्हणून मी आभार मानलं नाही का रातभर न झोपता गाता शोधला म्हणून तुझा आभार परंतु ही सवय चुकीची आहे कारण ही जर सवय लागली महाराज तर अजून काही माणसं जिवंत आहेत अन्नासारखी मागे उभे राहिलेत का नाही मग हे माणसांचं म्हणणं असं आहे अजून आमच्याकडं भजन काय कीर्तन भजन असलं मालिका बघणे हा विषय अजिबात बघणे हा विषयच नाही ते बाकीचा मोबाईल आता ती मेली आहेत काही घाबरायची गरज नाही सांगायचं तात्पर्य आहे आपल्याला शोधल्याशिवाय सापडणार नाही काही घाबरून गेले मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा नाही का ह्या येण्या जाण्याला महाराज थांबवायचं असेल हे थांबत नसतं उपजे ते नाशे नाशले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा जसं आपण जीर्ण वस्त्र सांडीचे एकदा का कपडा फाटला की एक ना एक दिवस नवा घ्यावाच लागतो महाराज तद्वत कधी फाटलं सांगता येणार नाही काय वेळेस नवा कोरा कपडा सुद्धा फाटल्याशिवाय राहत नाही नवा कोरा सुद्धा कपडा फाटतो दोष दिला टेलरनं 2 कपडे शिवली नवी नाही का दोन्ही कपडे दुसऱ्या दिवशी फाटली टेलरला म्हणलं आता मी 3रा शर्ट तुझ्याकडे शिवाय देणार नाही म्हणलं माझा काय दोष माझा आहे का केले कर्म झाले तेची भोगा आले हे घडलेलं आहे नाही का पहिला पडलो तिथं डोंगराव
नवीनच कपडे फाटला शर्ट. आपले ओमकार महाराज होते, त्यांना अजून शिवून दिला नाही. सांगायचं तात्पर्य आहे, कोरा कपडा नवीन कपडा सुद्धा दुसऱ्या दिवशी फाटू शकतो. का फाटू शकतो? केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. जसं आपण साप काट टाकल्यानंतर पुनर्जन्म आहे, आपण फाटलेला कपडा जसा परत शिवल्याशिवाय पर्याय नाही, तसं नाही का हे कधी टाकावं लागल सांगताच येणार नाही. कधी सुद्धा टाकावं लागते. याला कारणीभूत तर कर्म आहे. आणि मग मात्र हे थांबवायचं असेल, थांबवण्यासाठी मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो म्हणणारे संत. नाही का, संतांनी काय सांगितलं? देवा आम्हाला परत जन्माला घाल. आता जन्माला घालणं सोपं होतं का? येणं जाणं सोपं होतं का? तर नाही, इतकं कठीण आहे महाराज. आपण कसं आलो आपल्यालाच माहित नाही. आपल्याला माहितीये का? वास्तविक पाहता हे दोन्ही समान झाल्याशिवाय मनुष्य देहाची प्राप्ती नाही. पुण्य आणि पाप ज्या दिवशी समान होणार आहे त्या दिवशी हे प्राप्त होतंय. आता प्राप्त झालेलं सोडून चालणार नाही. प्राप्त होत असताना मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. ज्या दिवशी आपल्याला प्राप्त झाला त्या दिवशी आपण मोकळेच होतो. कशाला? कर्मे इशू भजावा. नाही का, कर्मे इशू भजावा याचा अर्थ त्या दिवशी आपलं कर्म थांबलं होतं. वास्तविक पाहता प्रारब्ध कर्म थांबत नाही. प्रारब्ध कर्म थांबत नाही, पण त्या दिवशी मिळाला त्या दिवशी थांबलं. आणि तिथून परत तुमच्या कर्माचा हिशोब चालू झाला. आणि सांगितलं सुंदर, कर्मे इशू भजावा. आता काय करा? कर्मानं भगवान परमात्मा प्राप्त करा. तिथनं पुढं ज्या दिवशी समान झालं महाराज, समानतेला फार मोठी किंमत आहे. थोडं तरी कमी पडल जास्त होईल, कमी पडल जास्त होईल, कमी पडतं. नाही का, एकाचं कमी पडलं, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेला पण कुत्र होऊन थोडं कमी पडलं. आता मापात थोडं कमी पडल्यावर काय होतं? नाही का, मापात कमी पडल्यावर काय होते? आता कालचा शर्ट कमी पडला, मग शिव्या खायला लागल्या. कमी पडलं, कमी पडल्यावर काय? भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये गेला, पुजाऱ्यानं त्याला हाकलून लावलं. भगवान शिवशंकराचं मंदिर आहे, पुजाऱ्यानं त्याला हाकलून लावलं. का हाकलून लावलं? मंदिरात कुत्रा आल्यावर आपण काय म्हणतो? मांजर आल्यावर काहीतरी खाईल, वडल, सांडल. नाही का, मंदिरात प्रवेश नाही. काय काय माणसं मंडपातनं हाकलून लावतात. नाही का, बरीच अशी कुत्री सुद्धा आहेत. वारीत एक चालत होतं, बरं वारीत चालत होतं, परतीला चाललं बघा, 10 दिवस चाललं. किती कमी होतं तुम्हाला सांगतो, किती पुण्य किती कमी होतं. 10 दिवस चाललं, पंक्तीला बसायचं. आता माणसं विचित्रच. माणसं किती विचित्र आपल्याला सांगायची गरज नाही. बरं, विचित्र म्हणता येणार नाही. ज्याने कुत्र्यातला ओळखला, बरं कुत्र्याच्या पुढं तुमची मागाची बासुंदी म्हणला होता, ती बासुंदी वाढली, श्रीखंड वाढले, पुऱ्या वाढल्यात. आता ते आपलं असं करून बसलेलं. आता ते पंक्तीला बसलं होतं, वारकऱ्याच्या पंक्तीला बसलेलं. मग एक दिवशी बघितलं तर माऊलीच्या पालखी खालीच बसले. रोज जायचं आणि माऊलीच्या पालखी खाली बसायचं पहाटे 4ला. आता इतर ठिकाणी ठीक आहे, पण पुण्यासारख्या सिटीत सुद्धा ते विठोबा मंदिरामध्ये आता तिथं जरा टापटीप आहे, तिथं सुद्धा ते कुत्र ते पालखीच्या खाली जाऊन बसायचं. पंगत आली वारकऱ्याची की ते वारकऱ्याच्या पंक्तीला बसायचं. आता त्याकडे माझे फोटो होते, ते मी काढलेले. पंक्तीला महाराज सगळं वाढलंय, पंक्तीला सगळं वाढलंय, पण पुण्य काय आहे? कमी आहे. पंक्तीला बसलंय पण प्रसाद खाता आला नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणायला गेलं तर आमच्या गावामध्ये बघा, जिवंत उदाहरण. असणारे आजरेकर फडकरी होते. म्हणजे प्रसादाला काय कमी पडलं? थोडं पुण्य. किती कमी पडल्यानंतर काय होतंय बघा. आजरेकर फडकरी होते. आता ही मूळची परंपरा आहे पहिली, आणि ते बौद्ध समाजाचे होते. पण हाडाचा पारमार्थ सगळ्या आजचा द्वादशी आहे ना, मग त्रयोदशी खिरापत होती त्रयोदशीची. आणि त्रयोदशीच्या खिरापतीला महाराज सगळ्यांना प्रसाद दिला. आणि ज्या वेळेस प्रसादाला हात पुढे केला त्या दिवशी, मग त्या वेळेला प्रसाद संपला.
प्रसाद संपल्यानंतर महाराज तोपर्यंत पुंडलिकावरदेवचा गजर झाला होता आणि शेवट प्रसादाचा नंबर आला होता. अनावदान असेल, प्रारब्ध कर्म कमी असेल, पुण्य कमी असेल, आणि मग त्या वेळेला प्रसाद संपला असं म्हणल्याच्या नंतर महाराज जाग्यावर ध्येय ठेवला. का? पुण्य कमी होतं, पण पुण्य कमी जरी असेल तरी त्याचा पश्चाताप आपल्याला झाला पाहिजे ना, त्याची चाड आपल्याला आलीच पाहिजे. महाराज त्या जाग्यावर ध्येय ठेवला. महाराज ध्येय ठेवल्याच्या नंतर आता पहिलं जोड होतं, आता ते मी पण बघितलं नाहीत, ते जोड तसंच परत बाहेर निघालं. बाहेर निघाल्यानंतर आज तागायत नाही का त्या जोड्याची पूजा आहे. आता हरिभक्त पारायण वैकुंठवासी आपले वाडेकर बाबांचं नाव वाडेकर, हा, किसन महाराज वाडेकर. किसन महाराज वाडेकर पलीकडच्या 2 वर्षामध्ये आले समाधी शोधत, नाही का. आणि मग समाधी शोधत आल्यानंतर महाराज म्हणले आपल्याला इथं सप्ताह करायचंय. बऱ्याच जुन्या लोकांनी सांगितलं. मला सांगायचं तात्पर्य आहे, पुण्य कमी पडलं. पुण्य पायात चप्पल घालून माऊलीच्या रिंगणामध्ये आला आणि रिंगणामध्ये आल्यानंतर चोपदाराने त्याला वळून बाहेर काढला. म्हणल्यावर देवापाशी कुठं चप्पल, नाही का. हे सगळं समोर तुम्ही पाहिलेलं आहे. आणि मग माऊलीच्या जवळ मोठ्या रिंगणामध्ये गेल्याच्या नंतर त्याला वळून खेचण्यात आला. खेचल्यानंतर चपल्या तर फेकून दिल्या, स्वतःच्या हातानं पश्चाताप करून घेतला आणि चोपदारांच्या पायावर जे डोकं ठेवलं तिथंच ध्येय ठेवला. हे सगळं मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. एका सेकंदाच्या आत 10 फुटावर होतो आम्ही, एवढं होतो आम्ही, नाही का. माझं पुण्य कमी आहे हा पश्चाताप झाल्यानंतर महाराज त्या नुसतं अजिबात कलन नाही म्हणा, असंच ठेवलेलं, असंच उठवायला गेलं तर देह ठेवलेला आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे, पुण्य कमी पडलं आणि त्या कुत्र्याला पुजाऱ्यानं हाकलून काढलं. हाकलून काढल्यानंतर आपलं पुण्य कमी आहे याचा पश्चाताप झाला. कुत्र मंदिराच्या फिरून परत दरवाजा समोर आलं. असं किती वेळा झालं? तर असं 21 वेळा. किती वेळा झालं? 21 वेळा. आता वास्तविक पाहता हे शिवलेल्या अमृतातली कथा आहे. पण पुण्य कमी होतं महाराज. ज्या दिवशी पुण्य आणि पाप समान होणार आहे महाराज, त्या दिवशी कर्म थोडा वेळ थांबलेला आहे. जसं नाही का मध्यानीला नाही का सूर्यदेव थांबतो, मध्यानिशी दिनकर पळीभर होय स्थिर. काही विधानं आपल्याला माहित पाहिजेत. म्हणून मध्यान काळाला कुठलंच कर्म करायचं नसतं. देव थांबला. कधी? आता पहिली जुनी माणसं सांगायची बरोबर 12चा ठोका झालाय, 12 ठोक्याला काय करू नये एवढं तर आपल्याला माहित पाहिजे ना. बरोबर 12 वाजले, बरोबर 12 वाजल्याच्या नंतर शेव उचलू नये. म्हणजे आपण काय म्हणतो, हा मड आपलं बरोबर 12 वाजता उचलू नाही. नांदायला गेलेली मुलगी बरोबर 12 वाजता सुपारी फोडू नाही. अशी बरीच काम आहेत. घरातनं बाहेर पडू नये वगैरे वगैरे वगैरे. मध्यान, मग रात्रीचे मध्यान असेल, दिवसा मध्यान असेल, मध्यानशी दिनकर पळीभर होय स्थिर. मग सांगा, पुण्य आणि पाप ज्या दिवशी समान झालंय त्या दिवशी नाही का या जीवाला त्या देवाची आठवण होते. या जीवाला त्या देवाची आठवण होते. आईच्या गर्भावासामध्ये जीवाला देवाची आठवण झाली. जीवानं देवाला विनवणी केली, देवा मला या दुःखातून बाजूला कर, मी तुझे पाय रात्रंदिवस विसरणार नाही का. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवुनी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. तिथनं काय झालं? तिथनं आपलं प्रारब्ध कर्म चालू झालं. कोणाला देव आठवल सांगता येणार नाही. कोणाला लवकर आठवला प्रारब्धानं, कोणाला 60 वर्षानंतर आठवला ना वाना, नाही का. 60 वर्षांना आठवला. काय कायांचा आयुष्य आला आणि गेला, नाही का. जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, पण देव आठवला नाही. याला प्रारब्ध कर्म असं म्हणलेलं आहे. आणि मग मात्र कर्म जरी असेल तरी महाराज जे संतांनी दिलेलं भांडवल आहे, नाही का. सप्ताह कशासाठी? हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, काकडा कशासाठी? नाही का. संगतीने घडे
संगतीने घडे पंगतीचा लाभ. आता ही सगळी महाराज मंडळी नाही का संगतीचा परिणाम आहे हा सगळा नाही का. जसं एकाला एक चिकटला करोनासारखा नाही का, एकाला एक चिकटला. आता सगळे एकमेकाला चिकटलेलेच आहेत. आणि चिकटले नसते तर काय झालं असतं. मला सांगायचं तात्पर्य, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे खाई. अशी काही विधानं आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, सोडायची नाही. या मार्गानं मार्गक्रमण करत असताना महाराज शेवटचं साध्य मिळाल्याशिवाय राहत नाही, यात संशय नाही. ज्याला संशय आहे पाहावे पुराणी विचारोनी नाही का. मग पुराण का विचारायची, तर सगळं शक्य होतं, अशक्य ते शक्य सगळं. काही गोष्टी अशक्य आहेत पण त्या शक्य करून दाखवल्या. जसं ज्ञानोबारायाने सांगितलं, विष की आहारी पडे समुद्र पायवाट जोडे. आता हे किती अवघड आहे नाही का. आहारामध्ये विष पचवणं किती अवघड आहे. विष कुणी घेतलं असेल बघा आणि अनादानं ते गेलं नसेल, पेलं पण अर्धच पेलं आणि जगलं. त्याला जाऊन विचारा कसं येते. मग विष की आहारी पडे आहारामध्ये विष पचवणं इतकं सोपं काम नाही. समुद्रात पायवाट करणं सोपं आहे तर नाही. हे सगळं अभ्यासानं शक्य झालं. आज आपण म्हणतो समाधी संजीवन हरिपाठ नाही का. समाधीमध्ये ज्ञानोबाराय आज सुंदर असं भजन करतात. हे कशामुळे शक्य आहे नाही का. साता समुद्राच्या पलीकडे काय चाललंय, वारा काय बोलतोय, मुंगीचं मनोगत काय चाललंय, हे सगळं महाराज शक्य आहे. आपल्याला अशक्य वाटते का नाही. मुंगीच्या मनात काय चाललंय शक्य वाटतंय का आपल्याला, अशक्य वाटतंय. वारा काय बोलतोय, साता समुद्राच्या पलीकडे काय चाललंय, हे सगळं ज्ञानोबाराय म्हणले सगळं शक्य आहे. तुम्हाला बी शक्य आहे. परंतु यासाठी काय करायला पाहिजे, तर यासाठी अभ्यासच करायला पाहिजे नाही का. आणि मग मात्र अभ्यास केल्याच्या नंतर महाराज सामान्य जडजीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. उद्धरायाली दीन जना उद्धरायाली ब्रह्मा मूर्ती वास्तविक पाहता उद्धार आपण रात्री ऐकला. एका सेकंदात मला मगाशी कोणतरी म्हणलं महाराज सुंदर सांगितला उद्धार मोक्ष नाही का. आता प्रसंगावधान बोलणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे महाराज, आणि ते कोणी विसरायचं नाही. प्रसंग अवधान वक्त्यानं बोललंच पाहिजे. नाही बोललं तर काय होतं महाराज नाही का. सेवा होते. मला वाटते वास्तुक शांत मुहूर्त होता. यम आला घेऊन गेला. हे काय प्रसंग अवधान आहे का. हे प्रत्येक पॉइंट महाराजांनी कीर्तनात सांगितले पाहिजे. प्रसंग अवधान बोलणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे नाही का. सप्ताह असेल काही सुद्धा असू द्या. आता काल गीता जयंती होती, मोक्षदा एकादशी होती. किमान उल्लेख करून जाणं, थोडंफार त्याच्यावर चिंतन करणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे नाही का. प्रसंग अवधान बोललंच पाहिजे. आणि मग मात्र काय होतं महाराज, तशी सवय लागते. आता हे सांगितल्याशिवाय बरं अभंग घेतला. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एराणी भावा भार माता. वास्तविक पाहता अशी माणसं आहेत एका शब्दावर महिना 6 महिने बोलणारी माणसं आहेत.
आता म्हणलं ठीक आहे, अभंग कुठला बी असू द्या, पण विवेचन, चिंतन, मनन, काय प्रसंग अवधान असेल, पण ते असलं चिंतन म्हणल्यावर कसं जमायचं? असं चालणार नाही. वास्तविक पाहता उद्धार झाल्याशिवाय महाराज उपयोग नाही. शेवटची पाळी एक मनुष्य देह, पशु काय पाप पुण्य जाणती, नाही का? उत्तमची मध्यम भोग भोगिती. आपण पशु पक्षाच्या सर्व योन्या, नाही का, स्वदेश, जारज, उद्वज, अंडज, नाही का, सर्व खाणी योनी भोगून मग आपण शेवटची पाळी एक मनुष्य देह, नाही का, ठरलेल्या आयुष्यातला बराच काळ फुकट गेलाय. कुणाची 60 गेल्यात, कुणाची 50, कुणाची 80, 85. हे आमचं बाबा 75, नाही का, 75 वर्ष वय आहे. 75 गेली कशी ही प्रत्येकाचं मन सांगतंय, नाही का? आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, नाही का? मग 75 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये आपण केलं काय? तर फुकट केलं. उद्धार कसा होईल याचा विचार केलाच नाही महाराज. कैमी उद्धार पाविन, कैमी उद्धार पाविन, करील नारायण, नारायण, संत जन आई सांगा, संत जन आईचे सांगा तुम्ही, संत जन करा समाधान चित्त माझे. काय थंड येईल कर मग. पुढचं लक्षात ठेवा, आपण सगळी शेतकरी आहे, नाही का? आणि शेतकऱ्याला माहिती आहे, अण्णा हे सांगा तुम्ही, नाही का, रासने घेतल्याशिवाय पेरलेलं उगवत नाही. रासने घेतल्याशिवाय पेरलेलं उगवत नाही हे पोरांना अजून माहित नाही. नाहीतर पेरणी फेल गेल्याशिवाय राहत नाही. इथं आल्यानंतर प्रत्येकाचा हिशोब आहे, प्रत्येकाचा हिशोब आहे, नाही का? आठवल्यानंतर परत म्हणायचं, उद्या म्हणला तरी चालेल, नाही प्रमाण बसलं तरी, नाही का? कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, नाही का? मग हे कर्म खंडन होण्यासाठी महाराज, या सामान्य जनजीवाचा उद्धार होण्यासाठी ऐसे तुम्ही सांगा संतजन, नाही का? मग कर्माचं खंडन देवाच्या बापाला झालं नाही, कर्मानं देवाला, देवाच्या बापाला सोडलं नाही. आणि आपल्याला कर्म कसं सोडल, नाही का? शुल्लक बाब आहे, सरळ हिशोब आहे, आपल्याला कर्म सोडणार नाही. एकदा का मानव देह भगवान परमात्म्यानं घेतला तर कर्मानं सोडलं नाही, देवाला नाही, देवाच्या बापाला नाही, आपल्याला कर्म सोडणार नाही. अशा कर्माचं खंडन करण्याचं उत्तर संतांजवळ आहे, नाही का? संत त्यासाठीच आले, नाही का? उद्धराया आले दीनजना, ब्रह्ममूर्ती संत, नाही का? जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. जसं संत उद्धार करतात, कारण ते उदार होते. संत उदार, उदार
भरले अनंत भांडार. इतके उदार होते महाराज. आता उदारतेमध्ये अनेक भरपूर मोठी यादी आहे नाही का. आपण सहज म्हणतो लय ते उदार आहे बरं का, पण किती उदार. आता उदार पाहायला गेलं तर उदार कोण होता? कर्ण उदार होता नाही का. उदारतेच्या बाबतीत कर्ण उदार होता महाराज. काय वाटल ते द्यायचा नाही का. आपल्या पत्नीच्या गळ्यातलं दागिनं काढलं, देऊन टाकलं नाही का. आज ती थंडी वाजत होती, म्हातारं गाराटलं आणि मग गार लागायला करायचं काय? बसल्याला पलंग शेकोटीला दिला. कोणी? मी नव. कर्णानं बसलेला पलंग जो होता तो म्हणला मोडा, शेकोटी करा बाबा शेका. इतका कर्ण उदार होता. एकच दात सोन्याचा होता, तो बी काढून दिला. इतका उदार होता. तुकोबारायने आपली एकच साडी होती, ती सुद्धा दिली नाही का. कर्ण उदार होता, पण जे दिलं होतं ते सगळं नाशिवंत होतं. काय होतं? नाशिवंत होतं. संतांनी दिलेलं दिलंय अविनाशी. हे तत्व कसं आहे? अविनाशी तत्व आहे. अविनाशी याचा अर्थ आहे जे डोळ्याला दिसतंय ते सगळं नाश पावणार आहे. जे जे आपल्या डोळ्याला दिसतंय हे सगळं नाश पावणार आहे, आणि जे डोळ्यानं दिसत नाही ते तत्व अविनाशी. ते तत्व अविनाशी. देव डोळ्यानं दिसतो. देव डोळ्यानं दिसतो का? तर देव डोळ्यानं दिसत नाही. ते तत्व अविनाशी तत्व आहे. संत जे देणार आहेत ना ते अविनाशी आहे. ते कधीच नाश न पावणार आहे. उदार उदार भरले अनंत भांडार नाही का. आता किती तुम्ही नुसतं मागाच, मागत्याशी पुरे. मागल तेवढं त्यांच्याकडे आहे. मग संत उदार आहेत. संतान इतकं कोणी सुद्धा उदार नाहीत नाही का. 18 भाग कुबेराची संपत्ती. किती भाग? 18 भाग. धन कोणाचं माहिती आहे तुम्हाला? तरच चोर पाठवलं वाटतं. धन कुबेराचं. 18 भाग संपत्ती कुबेराकडे होती नाही का. त्यातली अर्धी रावणाकडे होती. कुबेराकडे होती तेवढी रावणाकडे होती. पण हे सगळं नाशिवंत आहे ना. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले नाही का. सोन्याचा पिंपळ महाराज सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर नाही का. ब्रह्म शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. सोन्याचा पिंपळ, पण ताकद किती नाही का. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. किती? 1.25 लाख रोज प्रदक्षिणा घालायच्या ब्रह्ममुहूर्तावर. कोण घालतं नाही का. नाही तर आपलं बीज लगाय बबुल का घाते ते का हो हे. तुम्ही म्हणताय म्हणून मी म्हणतोय, पण माझं प्रमाण आधी गेलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. झाड लावायचं बाबळीचं, त्याला आंब येणार नाहीत. 1.25 लाख प्रदक्षिणा रोज ब्रह्ममुहूर्तावर घातल्या रुक्मिणी मातेनं. म्हणून जगी सूर्य तैसे प्रगटले नाही का. 3 देव जैसे परब्रह्मीचे ठसे. जगी सूर्य तैसे प्रकाशले. महाराज नाही का सूर्य तापतो, तर संत तापलेलं कधी ऐकलंय का? महाराज नाही, महाराज तापतात. संत कधी तापलेलं नाही का. मार्तंड जे तापहीन. सूर्य महाराज तापतो, पण संत कधी तापलेलं पाहिलं नाही, ऐकलं सुद्धा नाही. सूर्याला काही काळ पण अस्ताला जावं लागतं. आता सूर्य मावळतीला गेला. सूर्य मावळतीला आस्त पावला सूर्य नाही का. परंतु हजारो वर्ष झाली नाही का. किती वर्ष हो द्या. आता हे वर्षात गणित मोजता येत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. आता हे उगच आपलं गणित तुम्ही लावले, 350 झाली, 400 झाली, सुवर्ण झालं काय म्हणून. तर हे काय? हे हिशोब नाही. मग असताय का? तर नाही. तापलेलं पाहिलंय का? नाही. सूर्याच्या पुढं आहे नाही का. चंद्रापेक्षा शीतल नाही का. यौवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. वास्तविक पाहता हे
किती शांत आहे नाही का. चंद्र तारांगण हे शांत आहे महाराज, शीतल आहे नाही का. शीतलता जर पाहिजे असेल तर आपल्याला संध्याकाळी चंद्रामध्ये शीतलता मिळते, पण डाग आहे नाही का. चंद्राला डाग आहे, काय गरज आहे का दुसऱ्याला हसायची नाही का. त्याचं कसं बी चालू द्या नाही का. हसणं योग्य नाही आणि आपल्यासारख्यांना तर योग्यच नाही. हे असं चालू होतं आणि आपल्याला हसू काय आवरत नाही. त्यासाठी विनोद कीर्तनात नसावा, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची नाही का. एखाद्या वेळेस कीर्तनामध्ये डोळ्यात पाणी चालतं, पण दात दिसलेले चालत नाहीत. भजन ते ओंगाळवाने नरका जाय चुकेना. कारणीभूत महाराज नाहीत नाही का. कारणीभूत महाराज आहे का नाही. समाजाचं प्रत्युत्तर आहे नाही का. असा महाराज पाहिजे, तसा महाराज पाहिजे. आणि मग मात्र दोघाशी पतन सारखीशी, बरोबर आहे ना. दोघाशी पतन समान आहे महाराज नाही का. दोघाशी पतन का, हे दोघांना पाप समान आहे. याचं कारण आहे कीर्तनामध्ये दात दिसलेलं चालत नाही, डोळ्यातलं पाणी चालतं. चंद्राला हसला नाही का, हसल्यामुळे डाग. आता का हसला तुम्हाला माहिती आहे का हसला होता. हा, गणपती बाप्पा उंदरावर आला म्हणून कोण हसला, चंद्र हसला. मग काय झालं, डाग लागला नाही का. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथात या सांगणारे नाही का शांती ब्रह्म एकनाथ महाराज. संपूर्ण गीता टीका, गीता जे आहे ही सगळी संपूर्ण गीता टीका सगळा अभ्यास परत केला. आता किती अवघड आहे बघा की ज्ञानोबारायांनी आपला असणारा अनमोल ग्रंथ नाथ बाबांच्या हातामध्ये दिला आणि म्हणली एकदा तपसून बघा, आणि तपासल्यानंतरची ही ओवी आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. याचा अर्थ संत निष्कलंक आहेत चंद्रापेक्षा नाही का. चंद्रापेक्षा शीतल आहेत, निष्कलंक आहेत नाही का. सूर्य तापतो पण संत तापत नाहीत. चंद्र मेजे आलांचन, मार्तंड जे तापहीन, उदारतेला महाराज संत पुढच आहेत नाही का. मग संत उदार उदार भरले अनंत भांडार नाही का. किती आहे वास्तविक पाहता हा माल त्याचाच आहे, पण फिरवा फिरव आहे. सगळी फिराफिरव असा आहे, गेसी तेव्हा देशी, ऐसा सशी उदार नाही का. देव तुम्हाला सगळं देतो, सगळं देवाचाच आहे महाराज. आपलं काय आहे, आपलं काहीच नाही. थोर प्रेमाचा बुकेला. देवाला काय आवडते हे आपल्या डोक्यात आलं की विषय संपला. आवडे देवाशी ऐका तो प्रकार, सोपं आहे. नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता वरचं व्हायचं सोपं आहे नाही का. आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, काय कायचा होतोय रातभर दिवसभर समजा होतोय. नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा आहे, गोपीचंद टिळा आहे, हृदयी कळवळा नाही नाही नाही. संन्यास योग त्याला म्हणले महाराज नाही का. ती स्थिती आपल्या मनाची सुद्धा झाली नाही पाहिजे. मनाची स्थिती झाली नाही पाहिजे. पुढनं वरनं काही बी घडू द्या, पण मनातली जी चलबिचल आहे, जी परिस्थिती आहे, जी स्थिती आहे नाही का, ती स्थिती मात्र बदलता कामाची नाही. वर्ण दुश्मनाला वैराला बोट मोडा, पण एकदा का दुश्मनाला वैराला दुःख आल्यानंतर आपलं मन पाजरलं, समजायचं मनाची स्थिती योग्य आहे. किमान 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 मनात तरी आपल्या वैराबद्दल दुःख झालंच पाहिजे, तर आपली स्थिती योग्य आहे. किमान मनात तरी स्थिती, तर बरं झालं देवा, असं चालणार नाही. खरोखर मनातून आपलं अंतकरण तुटलं, कारण मनाचीच बैठक महाराज खरी आहे. आणि मग मात्र फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही.
चंद्रापेक्षा शीतल, सूर्यापेक्षा तेजमान असणारे संत, अनंत भांडार भरलेले आहे, उदारतेला संत पुढेच आहेत. आणि मग भगवान परमात्मा प्राप्त करायचा म्हणलं तर घेशी तेव्हा देशी ऐसासशी उदार. तुमचा अंतकरणातला भाव घेतल्याशिवाय देव तुम्हाला काय देत नाही. जसा भाव तसा देव. पण देव मिळेलच कसा? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. नाही का, पायाला फार मोठी किंमत आहे. एकदा का आपण पायावर डोकं ठेवलं नाही का, सगळी इंद्रिय महाराज ताब्यात येतात. त्याशिवाय आपण कुणाच्या पायावर डोकं ठेवत नाही. नाही का, पहिलं कसं होतं, राम राम नुसतं राम राम लांबणं नव्हतं. अजून बघा, काल कोणतरी मला भेटलेला का, म्हणलं अवघडच का, माणसं बी त्याला हसतात. एखादा चांग भेट राम राम कसा होता बाबा, पहिला एकमेकाची गाळाभेट घ्यायची युवयासारखी आणि मग राम राम. आता ती एक जण कुठतरी भेटलं, बाकीचे हसायला लागले. आता हसणाऱ्याला नको म्हणता येणार नाही. आता असं जुनं बाबा होतं, राम राम केला, आता राम राम लांब नाही. आता काय करू नाही का, नाही, गळाभेट झाली आणि ते दुसरा हसला. आता म्हणलं हसलेलं काय, चला जय हरी. पण गळाभेट का, हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, म्हणून गळा भेट होती महाराज. नाही का, काय होती, गळा भेट होती. ये हृदयीचे ते हृदयी घातले, नाही का, हृदय एक झाले, देव आणि भक्त तुझा नाही विचार. नाही या आनंदाशी जोडा. एकदा का देव आणि भक्त एकत्र झाले की मग त्या आनंदाला पारावा. अहो शिल्लकच काय राहत नाही. नाही का, परत शिल्लक काय राहत नाही. मग संतांजवळ असं आहे, देव घेतल्याशिवाय देत नाही आणि संत दिल्याशिवाय राहत नाहीत. कारण संत उदार आहे, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. नाही का, आपल्या हिताचं जर कोण सांगत असेल तर संतच आहेत महाराज. नाही का, आपल्यावर केले उपकार सांगू मी काय, बाप न करी बाप न करी आईची धर्मे त्यांचा देवी तेने उपकार काय बाप न करी आईची माय, धर्मे त्यांच्या देखील पावे, अकेले तुम्हाला वाटलं महाराज सोपं आहे वय? नाही. आता एकदा त्यात पडलंय म्हणजे त्याची कड लावल्याशिवाय सुट्टी नाही. आपलं हित जर कोण पाहत असेल, आपलं हित कोण पण ना, हे सगळं आपलं घरचं सगळी सेवा आहे करणं. आता ही पोरणला अर्धवट नाही सोडत, ते पुढचं पूर्ण करणार नाही. कारण मान सहन करणं सोपं आहे, पण अपमान सहन करणं अवघड आहे. आणि जोपर्यंत अपमान सहन होत नाही तोपर्यंत आपण महाराज नाही. केले उपकार सांगू काय, बाप नकरी आईसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. नाही का, दिले अभय अक्षय वरदान गा. आता अभय अक्षय इतकं सोपं नाही. माय बापे सांभाळती, लोभा कारणे वाढविती. याचा अर्थ आईबापापेक्षा संतांचे आपल्यावर उपकार जास्त आहेत. संतांचे आपल्यावर उपकार, देवाचे उपकार तर आहेत, पण संतांचे उपकार आई बापापेक्षा जास्त आहेत. विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता, बहीण बंधू चुलता विठ्ठल माझा. का तर आई बापापेक्षा संतांचे आपल्यावर उपकार जास्त आहेत. केले उपकार सांगू काय, बाप न करी आईसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. आता त्यांनाच आई वडील म्हणावं नाही का.
जसं महाराजांनी सांगितलं, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवासे पाराने राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. हा गट नंबर आपला, इथं आपली एक रूम आहे, तो आपला बंगला आहे, हे आपलं गाव आहे, नाही का, ते वतन आपलंच आहे, खालचा बांध एवढा आहे, वरचा काय गरज आहे का? त्याला अजिबात आईबाप म्हणायचं काय म्हणून करता? त्यांनी आपल्याला वाढवलं, उपकार केलं नाही. काल असंच झालं, सकाळची एक सेवा आणि संध्याकाळची एक सेवा, नाही का, मी ते बोलून दाखवलं. सकाळचीच मंडळी जागराला परत दुसऱ्या गावाला आली, म्हणले महाराज बनवताय आम्हाला, नाही का, सकाळी आईबाप सांगताय वेगळं, नाही का, सकाळी पुण्यतिथी संध्याकाळी सप्ताह, सकाळी पुण्यतिथी संध्याकाळी सप्ताह. सकाळी सांगितलं सकल तीर्थाची या धुरे, जी का माता पितरे या सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. संध्याकाळी म्हणताय काय सांगताय तुम्ही, नाही का. पण आईबाप तेच, नाही का, ज्याने आपली मिराशी सांगितली ते अंतिम सत्याची ओळख करून देतात तेच आईबाप, अन्यथा त्यांना आईबाप म्हणता येणार नाही. हे सगळं जे नाश पावणार आहे ते शिकवायची काय गरज आहे का? तर नाही. ज्यांनी अंतिम सत्याची ओळख करून दिली ते आईबाप. म्हणून सांगितलं, विठ्ठल माझी माता तूच, विठ्ठल माझी माता, विठ्ठल माझा पिता, बहीण बंधू चुलता, विठ्ठल माझा माय बाप सांभाळती लोभाकारणी. आता आपल्यावर आईबापाचे उपकार आहेत, पण स्वार्थापोटी निस्वार्थ असं प्रेम कुणाचं प्रेम आहे? म्हातारपणाची काठी म्हणून आपल्यावर केलेले उपकार. आता अनंत उपकार आहेत, पण आई बापानं अंतिम सत्याची ओळख करून दिली तर आईबाप, अन्यथा आईबाप. मग आई बापापेक्षा अनंत उपकार संतांचे केले उपकार सांगू काय? काय उपकरण झालं? देखिले पाय विठोबाचे, दिले अभय अक्षय वरदान गा. वास्तविक फक्त अभय कशाला म्हणलंय? ज्याला भीती नाही ते अभय, ज्याला भीती नाही ते. काही माणसं अशी आहेत, सरळ सरळ म्हणतात मी कुणाला भेट, एवढं नाही, मी कुणाच्या बापाला भेट नाही. असे काय वाघ आहेत महाराज, नाही का, असे काय वाघ आहेत की मी कुणाच्या बापाला भेट नाही. असल एखादा युक्तिवान, शक्तिवान, ताकदवान, बलवान, नाही का, बलवान. पण असा कोण बलवान आहे की तो कोणाला भेट? आता बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. शक्तीमध्ये महाराज श्रेष्ठ कोण आहे? संत आहेत. शक्तीमध्ये संत श्रेष्ठ आहेत, कारण ते बळीयाचे अंकित आहेत. आता भीत नाही असा माणूस नाही, नाही का, भीत नाही असा माणूस नाही, नाही का, तो माणूस काळाला भेल्याशिवाय राहत नाही. कारण सगळे जीव काळाच्या ताब्यात आहेत, सगळे जीव काळाच्या ताब्यात आहेत, पण काळ संताच्या ताब्यात आहे. काळ कोणाच्या ताब्यात आहे? संताच्या ताब्यामध्ये काळ आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे जीव काळाच्या ताब्यात आहोत. असा असणारा काळ 14 वेळा थप्पड मारली. कुणी? चांगदेवानं 14 वेळा थप्पड मारली, पण जावंच लागलं. ज्ञानाचा सागर, साधकाचा मायबाप, नाही का, योग्याची माऊली, ज्ञानाचा सागर, नाही का, ज्ञानोबाराय काळ न्यायला आला. न्यायला आल्याच्या नंतर महाराज मुक्ताबाईनं 2 बोटं वर केली. बोटं वर केल्यानंतर काळाला वाटलं अजून 2 वर्ष अवकाश आहे. 2 वर्षांनी परत काळ न्यायला आला. परत मुक्ताईनं 2 बोटं वर केली. मुक्ताबाईला काळाला वाटलं अजून 2 वर्ष अवकाश आहे, नाही का. तिसऱ्यांदा काळ परत ज्ञानोबारांना नेण्यासाठी आला. आणि मग मुक्ताई हसली आणि म्हणली, वेड्या, नाही का, तुला या 2 शब्दाचा अर्थ अजून कळालेला नाही. तर 2 या शब्दाचा अर्थ 2 वर्ष नाही. जोपर्यंत हे 2 आहेत तोपर्यंत माझ्या दादाला न्यायला यायचं नाही, नाही का. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत माझ्या ज्ञानदादाला न्यायला यायचं नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. संताच्या ताब्यात काळ आहे, तुम्ही आम्ही सगळे काळाच्या ताब्यात आहोत, नाही का. मग काळ काय
आम्ही माता दिला पाय, 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 मग पायाच्या खाली जायचं, पायाच्या खाली जायचं का पायाच्या वर जायचं? तुमच्या मतानं काय? पायाच्या खाली जायचंय का पायाच्या वर? पायाच्या खाली काय गेलं? काळ गेला. काळ पायाच्या खाली घातला महाराज, पाया खाली घातला काळ. आता पायाच्या खाली जायचं का पायाच्या वर? नाही का? संताच्या पायाखाली जाऊन उपयोग नाही, संताच्या पायाच्या वर गेलं पाहिजे, नाही का? कारण आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, दिव्यता प्राप्त होते संताच्या पायावर गेल्याच्या नंतर, नाही का? मस्तक हे पाया वरी हेवे, नाही का? वरी त्यांच्या ठेविता. संतांच्या पायाच्या वर आपलं मस्तक ठेवल्याच्या नंतर काया दिव्य होते. आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया त्यांच्या वरी ठेविता, नाही का? संतांच्या पायावर महाराज आपलं अनन्य भावानं मस्तक ठेवल्याच्या नंतर काया दिव्य होते. अभंगाच्या पहिल्या चरणात
हा, काय निगल सांगता येणार नाही. जे निगल ते भगवान परमात्म्याच्या इच्छेनं निघतं. मग कीर्तनात जे निघतं हे कुणाच्या मनानं नाही. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. भगवान परमात्म्याच्या इच्छेनं निघतं आणि ते पूर्णच करावं लागतं. त्याचं नाव कलाकार, नाही का. आता उघडं पडून चालणार नाही. मात्र्यात तर बसलंच पाहिजे. उघडं राहिलं तर देवाची फजिती झाली, नाही का. धावत धावत देवाच्या माग, नाही का, ज्ञान लागलं आणि नाम लागलं. देव ज्ञानाला आणि नामाला घाबरतो, नाही का. ज्ञानाला नामाला देव घाबरतो. आता देवाच्या माग ज्ञान आणि नाम हे दोन चोर लागले. दोन चोर लागल्याच्या नंतर देव घाबरला. देव घाबरला. मग देव सायरा वैरा पळू लागला. पळता 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 एका शेतकऱ्याच्या वावरातनं निघाला, पळत होता. तेवढ्या देवानं शेतकऱ्याला पाहिलं आणि देव घाबरून त्या शेतकऱ्याजवळ गेला आणि शेतकऱ्याला सांगितलं, शेतकरी दादा, काय बी करा, जीवाचं रान करा, फक्त मला लपवा. काय करा? लपवा. माझ्या माग दोन चोर लागल्यात. आता चोर कोण होते? ज्ञान आणि नाम. म्हणजे ज्ञान देव आणि नाम देव. नामदेव आणि ज्ञानदेव हे दोघं चोर माझ्या माग लागलेत. शेतकरी दादा मला लपवा. म्हणजे तुम्हाला दृष्टांत कळालाय. कोण होता शेतकरी? तर सावता महाराज, नाही का. कोण होता? सावता महाराज. सावता महाराजांनी कसलाही विचार न करता आपल्या हातातल्या खुरप्यानं, नाही का, आपलं पोट फाडलं. आता फाडल्याच्या नंतर महाराज देवाला काय केलं? देवाला लपवलं. पण लपवताना महाराज एक मात्रा चुकला. काय झालं? हे सगळं गुंडळायत लागतं. आता ते स्पीड मध्ये घेतल्याशिवाय ते सगळं लपवत, सगळं लपवायचं म्हणल्यावर इकडं स्पीड आलं पाहिजे, म्हणताना स्पीड आलं पाहिजे, लक्ष पाहिजे, चलाकी पाहिजे. आता लपवलं गेलं नाही. काय झालं? थोडासा शेला बाहेर राहिला. बाहेर राहिल्याच्या नंतर महाराज देवाला भारी पडलं. मागणं चोर आली. चोरांनी सगळी इकडं तिकडं बघितलं, काय देव दिसायला तयार नाही. नेमकं चोरांचं लक्ष त्या बाहेर राहिलेल्या शेल्यावर गेलं. आता वास्तविक पाहता चोराचं लक्ष कुठं असतं? तर बाहेर राहिलेल्या. आणि बाहेर काय राहिलं होतं? थोडासा शेला. ते शेल्याला धरून देवाला बाहेर काढलं. म्हणले बाहेर निघी तर लपलाय सोय, नाही का. कारण सगळ्यांना, तुम्ही कोंबड्या पाळता का? म्हणजे मला नको, पण कोंबडीचा विशेष गुणधर्म आहे, नाही का. कोंबडीच्या माग चोर लागतो, नाही का. काय त्या चोराचं नाव? बोका असेल, गहार असेल, काय असेल. बोका हा शब्द शास्त्राला अनुसरून आहे. गहार नव, पण बोका आहे. बोका. आणि मग मात्र त्या कोंबडीचा विशेष गुणधर्म आहे, काळ जवळ आला की ती कोंबडी काय करते? सगळी आपली पिलं पंखाखाली घे. आता ती कशी बशी लय पिलं ना, काय गरज आहे का लय पिलाची? एक पिलं आपलं बरं आहे. काय म्हणली? ह्याला काय अक्कल नाही. म्हणलं एक पिलू साबळाय बरं आहे. आता तेच भारी पडतंय, आणखी पिलं. म्हणजे तुम्हाला कळले वाटतं, तुम्ही हसताय. म्हणजे सगळी पिलं त्या कोंबडीने काय केली? बोलवून घेतली. आता किती पिलं असते यात? जन्माला आल्या, नाही का, मेलेली सोडा. मग ती सगळी पिलं तिनं कशी बशी, नाही का, दाटीवटीनं मात्रा वडत रेटत सगळी आत बसवायचा प्रयत्न केला. पण सगळीच पिलं आत बसतेला असं नाही. जे एखादं पिल्लू शिल्लक राहिलं, कुठं राहिलं? बाहेर. ते कोणी नेलं? बोक्यानं म्हणा, घारीनं म्हणा, चोराने म्हणा, काळानं म्हणा. याचा अर्थ पंखाच्या बाहेरची पिलं वाचत नाहीत. हे सगळं कशावरून लांबलं? तुमची कला बघून. पण सुंदर आहे महाराज. असल्या चाली असल्याच पाहिजेत. सगळं स्पीड मध्ये बसवता. आता काय काय सगळं नको नियम म्हणाल तुम्ही,
नाही का. सगळं सगळं नियम नको सांगा. एका दिवशी सगळं औषध कसं चालणार आहे, नाही का. थोडं थोडं औषध दिलं पाहिजे. आता हे बोलणंच असं आहे. काल एकानं गोळ्या दिल्या म्हशीला. म्हटलं डॉक्टर जेवणाआधी किती आणि जेवणानंतर किती, काय गरज आहे का बोलायची. शब्द हे शस्त्र आहे आणि शब्द हे शास्त्र आहे. आता हे कळलं पाहिजे. आता ते डॉक्टर लागला माझ्याकडे बघायला. म्हणलं मी महाराज आहे, जरा जास्त बोलतो. मग काय म्हणलं नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, नाही का. म्हणले शेजारी दवाखाना माणसांचा गावातच नव्हता कुडाळमध्ये आणि तिथं जनावरांचा. आता कुठल्या दवाखान्यात आलोय आपल्याला माहित नाही. म्हणलं डॉक्टर नाही का, या गोळ्या जेवणाआधीच्या कुठल्या आणि जेवणानंतरच्या कुठल्या, एवढं बोलून राहिलो नाही. म्हणलं मी पहिली नापास. डॉक्टर लागला माझ्याकडे बघायला. अहो म्हणलं इथं वाचता येत नाही, मी पहिली नापास. ह्या जेवणा अगोदर घ्यायच्या का जेवणा नंतर, नाही का. आता ते डॉक्टर काय सांगणार. डॉक्टरचा परिचय झाल्यानंतर अहो म्हणलं मी महाराज आहे पण मला पहिली नापास आहे. आता हे काही पचणार नाही पण असं थोडंफार पचायचा प्रयत्न करतो, नाही का. पंखाच्या बाहेरची पिलं वाचत नाहीत म्हणून कीर्तनाला बसताना कट्ट्यावर वट्ट्यावर अजिबात बसायचं नाही. हा पंख भगवान परमात्म्याचा आहे. हा मंडप धर्म मंडप आहे, नाही का. म्हणून मंडपात बसायचं. पाय पसरून बसा. एखाद्याला गुडघा का प्रॉब्लेम असेल, मणक्याचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा काय, एखाद्याला जेवण जास्त झालं असेल, पाय पसरून नाही का, पाय पसरून बसा. पण मंडपाच्या बाहेर बसायचं नाही. दुसरी गोष्ट, नारदाच्या गादीपेक्षा उंच ठिकाणी बसायचं नाही, नाही का. सांगण्याचं तात्पर्य पंखाच्या बाहेरची पिलं अजिबात वाचत नाहीत, अजिबात वाचत नाहीत. हा पंख, हा मंडप भगवान परमात्म्याचे पंख असू द्या. संताच्या पायाच्या वर माता ठेवल्यानंतर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, नाही का. संतापायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपेआप. आता आपली अपेक्षा असे, देव कळावा का मिळावा. तुमचं काय मत आहे. देव कळावा का मिळावा. देव कळला पाहिजे. मिळून काय करता. देव मिळला पण कळाला नाही. आढळला चिंतामणी पायलोटी. आढळला चिंतामणी पायलोटी. एकाला गावला चिंतामणी परीस गावला, परीस नाही का. बांधला मेंढीच्या गाळ्यात. कुठं गावला. मेंढीच्या गाळ्यात बांधला. काय उपयोग. उपयोगच नाही. देव कळला पाहिजे. मिळून काय करता. मिळवायला पंढरीला गेला, म्हणला देवाकडे निघाले. म्हणलं बरं झालं. म्हातारीनं आपले एक नातू घेतला, म्हणजे चला देवाकडे. आता म्हातारी नातूला घेऊन पंढरपूरला गेली. पंढरपूरला गर्दी लय भारत. 8 दिवस दर्शन नाही. आजीनं नियम केला निश्चयाचे बळ, म्हणजे काय झालं तरी चालेल पण दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. देह जावा त्वा राहावं. पण नातू संघ नाही का. लाईन मध्ये आजी उभी राहिली. बराच 2 दिवस लाईन मध्ये आजी उभी राहिली नातूला घेऊन. आता जवळजवळ देवाच्या महाद्वाराच्या पासून पुढे गेल्यानंतर, रावळाच्या जवळ आल्यानंतर त्या नातूला लागली शिला. आता काय करायचं, नाही का. लाईन मधून बाहेर जावं तर परत नंबर माग. लाईनीतून बाहेर न जावं तर ही नैसर्गिक क्रिया थांबायला तयार नाही. बरं देवाजवळ घाण चालती का, तर नाही. देवाजवळ घाण चालतच नाही म्हणत. आता आजीला मोठं कोडं पडलं पण आजी होती हुशार, नाही का. आजीनं काय केलं, तिथंच लाईनीत आजी उभी, बाजूला नातूला बसवलं. कार्यक्रम झाला पण घाण चालत नाही म्हणून आजीनं हातातली फुलं, नाही का, खडी साखर, पेड, फुटाणं, अगरबत्त्या होतं का नाही सगळं, ते सगळं त्याच्यावर झाकलं. घाण झाकून टाकली. आता घाण झाकून टाकल्याच्या नंतर मागची जी येणारी होती ना, म्हणली ही तर कुठला तरी देव होय, नाही का. मागच्याने काय करायचं, बुक्का वाहायचा, फुल वाहायचं, नंतर पेड वाहायचं. एवढं नाही. जय हरी. चला पुढे. बराच वेळ झाला महाराज. प्रत्येकानं आपलं फुल व्हायचं, अगरबत्ती बुक्का व्हायचा, दर्शन घ्यायचं. चला पुढं. आणि चला पुढं असं म्हणता बऱ्याच वेळानं पुढची लाईनच बंद झाली. माणसं तिथं जय हरी करून चला माघारी. एक शहाणा आला. शहाणा त्याला म्हणावं
नाही का, देव कळला होता. देव मिळला नव्हता, पण देव कळला होता. ज्याला देव कळला होता तो आला, आणि आल्याच्या नंतर म्हणला, मी तर ऐकले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेव. राजेस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा, माथा शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐसा जाण. इथं तर काही दिसना, तसलं इथं काही दिसना. कारण देव कळला होता, मिळला नव्हता पण कळला होता. देव कळावा, मिळला नाही तरी चालेल, देव नुसता कळला तरी भरपूर झालं. आणि मग त्या महाराजांना सगळं उगाडलं. देव होता का? नाही का, सगळं बाजूला केलं. देव होता का? तर देव नव्हता. देव मिळण्यापेक्षा देव कळला पाहिजे. संत मिळण्यापेक्षा संत कळाले पाहिजेत. जोपर्यंत संत कळत नाही तोपर्यंत आपला माता त्यांच्या चरणावर जाणार नाही. आणि जोपर्यंत संताच्या चरणाजवळ माता जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला अर्थ काय? अर्थ आहे पाहायला गेलं तर पैसा हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. वास्तविक पाहता आपण ममे वंश जीव लोके जीव भूतो सनातनम. तुम्ही आम्ही सगळे भगवान परमात्म्याचेच अंश आहोत, यात शंका नाही. पण उत्तरार्ध सांगतो, मन शिष्ट इंद्रिय आणि प्रकृस्थानी कृष्यती. याच्यानंतर तुम्ही आम्ही भगवान परमात्म्यापासून उत्पत्ती वंश आहोत, निर्माण झालो आहोत, अंश आहोत, वंश आहोत. परंतु पुढचा जो उत्तरार्ध आहे, मनासहित 6 इंद्रिय, मनासहित 6 इंद्रिय यांचा सगळा घोटाळा आहे. म्हणून हे ज्ञान नाही का, अज्ञानानं हे सगळं झाकलेलं आहे. अज्ञानानं हे सगळं अज्ञानानं झाकलेलं आहे. मग अज्ञान जात कधी? श्रद्धा असल्याशिवाय अज्ञान जात नाही. श्रद्धा वेगळी, दुसरं काय आलं? अंधश्रद्धा. अंधश्रद्धा वेगळी आणि श्रद्धा वेगळी. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा आता बरीच समाजातनं कमी झाली या, नाही का? गुरुजी तुमचं मत काय? आता म्हणजे आपण लहान लहान होतो तिथपासून आजपर्यंत 20 वर्षात जर आवाज कमीच आहे म्हणा हरकत नाही. म्हणजे 10% वाले नाही तर जेव्हा आम्ही लहान लहान होतो 20 वर्षापूर्वी काय सांगायची अंधश्रद्धा, काय त्यात काय सांगायचं राहिलंच नाही. पण श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. कारण या संपूर्ण वाङ्मयामध्ये अंधश्रद्धा चालत नाही. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, नाही का? श्रद्धा असेल तर भगवान परमात्मा प्राप्त होतो, नाही का? वास्तविक पाहता मनुष्य जन्मताच स्वभाव भजनशील. माणसाचा स्वभाव असा आहे भजनशील. माणूस जन्मताच महाराज भजनशील आहे. याचा अर्थ श्रद्धाळू आहे. संपूर्ण जग जसं वेदावर चाललंय तसं माणसाची कुठं ना कुठं पण श्रद्धा आहे. आणि ज्या दिवशी श्रद्धा कमी होईल त्या दिवशी काय परिस्थिती असेल सांगता येणार नाही. आपला माता संताच्या पायाच्या वर संतापायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. आता तुम्ही सांगा, जर आपल्याला देवच भेटला आता काय शिल्लक राहिलं? काय शिल्लक आहे का पुढं? एकदा का देव प्राप्त झाला पुढं काय शिल्लक आहे का? तर नाही. मग देव प्राप्त होण्यासाठी देव पाहावयाशी गेलो, ते देवाची होऊन ठेलो. जर तुम्ही पाहायला गेलाच नाही तर तुम्ही देव होणार नाही. एक महत्वाचं वाक्य आहे, जसं हे नाचकय कुचकय संपणार आहे याचा भरोसा नाही, हे सगळं खरं आहे, तसं याच देहानं भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. हे महत्वाचं वाक्य अजिबात विसरायचं नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरा साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. याच शरीरानं आपल्याला देव होता येणार आहे, हे विसरायचं नाही. म्हणून काय करा, अभंगाच्या 2ऱ्या चरणात
त्यांचे पायी भावे लीन सदा. त्यांचे पायी भावे लीन सदा. मनावनी सत्ता मनावनी सत्ता मनावनी अखंड बजावे अखंड बजावे अखंड बजावे म्हणून संतांची अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. म्हणायचे का काय नाही, म्हणायचं असलं तर म्हणा नाही का. आणि म्हणायचं असलं तर मोगान सुद्धा झाकलंच पाहिजे. मोगन टाकली होती का नाही, सांगायची पद्धतच वेगळी आहे. मोगान सुद्धा झाकलंच पाहिजे. पाठ्यभेद पाठ्यभेद असल्यानंतर पाठ्यभेद असल्यानंतर आपलं बी एकेरी म्हणायचं. आता तुम्ही तुमचंच म्हणलं मला माझं एकदा म्हणायचं आणि तुमचं एकदा म्हणायचं राहील ना ध्यानात. मोगन सुद्धा दाखायची. पहिलं पेरलेलं आणि मोगन उगवली पाहिजे की. मग पाठ्यभेद असला आता मी हे म्हणते सोडून दुसरा नाराज झाल्याशिवाय राहणार नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. मग सगळ्या कीर्तनात तेवढी चूक होती महाराज. अख्ख्या कीर्तनात काय द्यावे त्याशी आणि काय द्यावे याशी एवढी चूक होती. म्हणजे दुसरा दिसचा रिपोर्ट. मग त्याशी आणि याशी हा पाठ्यभेद आहे. मग पाठ्यभेद झाल्याच्या नंतर तुमचं बी म्हणायचं एकेरी आणि आमचं बी म्हणायचं एकेरी. मग तेरी बी खुश मेरी बी खुश. काय द्यावे त्याशी आणि काय द्यावे यासी नाही का. म्हणून संतांशी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. म्हणून तुम्ही काय करा, सतत सतत भगवान परमात्म्याला भजण्यापेक्षा संताला भजा. कारण तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. जर तुम्ही संताची सेवा केली, भक्ताची सेवा केली तर महाराज देवाला पावते, देवाला पावते. म्हणून तुम्ही मनोनी संताशी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. सतत 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 महाराज नाही का. संताचं पाय सोडूच नका. काय सोडून करता या जगाचा बाप या संताच्या घरी राब राब लावरा. तिसऱ्या चरणात बर म्हणायचे संता घरी देव काम धंदा करी. 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 काम धंदा करी. संताई देवा काम धंदा करी. संताई देवा काम धंदा करी.
या जगाचा बाप संताच्या घरी जर राबत असेल, 36 वर्ष सेवा केली, ज्यांचं आगमन आहे, उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश, नाही का, देव 36 वर्ष राबला. कुणाच्या घरी? नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देव राबला. सोडा, ज्यांचं आगमन आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश, नाही का, हे तिन्ही देव काय करत होते? नाथ महाराजांच्या घरी काय करत होते? ते झालं, पुढं गेलंय आता. माग पुढं नाही, होऊ द्या, तुमचं अजून होऊ द्या, पण आम्ही म्हणतोय तिकडं आलं पाहिजे ना, ते सांगाय थांबलोय आम्ही, नाही का. काय? ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव नाथ महाराजांच्या घरी काय करत होते? ह्यांचं काम देव राबे त्यांचे घरी, देव राबे त्यांचे म्हणे देव राबे त्यांचे दत्त पदारी जगाच्या बापानं किती कामं केली याचे दृष्टांत सिद्धांत सगळं तुम्हाला माहिती आहे. पण ब्रह्मा विष्णू महेश तीन शिरे 6 हात, नाही का, काय करत होते? तर नाथ महाराजांच्या घरी चोपदारकी करत होते. कोण? दत्तात्रेय चोपदाराचं काम नाथ महाराजांच्या घरी करत होते. आता हे काय सामान्य नाहीत. आपला सप्ताह कशाचा आहे? दत्त जयंती उत्सव. आता काय ठिकाणी नसतो चोपदार, आता तुमच्याकडे आहे. बरं, चांगला आहे तरुण. आणखी मला आल्या म्हणला, चोपदारांनी सांगितलं, महाराज मंडपात अजिबात गार लागत नाही, तुम्ही गारटायचं नाही. बरं, असं आहे का? नाही, केवढं भाग्य असेल महाराजांचं, नाही का, केवढं. आता हे सगळं साध्य कशामुळे झालं? कशामुळे झालं? तुमच्या जवळच आहेत, आम्ही 20 किलोमीटरवर आहे, पण तुमच्या शिवलाच राहते ते. हे सगळं प्रारब्धात का आलं महाराज? नाही का, ज्यांच्या घरचं अन्न खाल्लं ते अन्न शुद्ध होतं. ते अन्न काय होतं? शुद्ध होतं महाराज. हे काम कोणाचं नाही, ह्यातलं सगळं कार्य करते महाराज. पकवाजे सिस्टीम तुम्ही आम्ही सगळं ह्यांच्या हातात आहे, नाही का. हे आता जर म्हणलं, अय बंद कर तुझं, नाही का, तर दुसऱ्या मिनिटाला महाराज आपलं सगळं गबाळं बंद करावं लागतं. सगळ्या सप्त्याचा मालक हे आहेत, नाही का. म्हणून म्हणलं त्यांच्या पायाखाली आसन द्या, नाही का. यांच्यानंतर मग विनेकरी, ह्यांच्यानंतर विनेकरी, आणि विनेकराच्या नंतर कीर्तनकार. जे कीर्तन करायला येत नाही ते विनेकरानं सांगायचं, नाही का. आता समजा कीर्तनकाराला काय झालं, म्हणजे विनेकरी आपलं सहज आपलं उठलं की ज्याला काय येत नाही त्याच्याकडे ये ना, ज्याला काय येत नाही त्याच्याकडं ये ना. आता हे कुठलं आलं प्रमाण, नाही का. ही गादी कोणाची? ही गादी नारदाची. कीर्तनात विनोबा का असतो? मगाच्या सारखं काय आडलं थटलं नडलं तर विनेकराने सांगायचंय, तुम्ही सांगताय ना राहिलेलं, असं आहे महाराज. मग दत्तात्रेय चोपदार
करी. जगाचा बाप राब राब संताच्या घरी राबला महाराज, नाही का. आपले दत्तात्रेय चोपदारकीचं काम संताच्या घरी करतात, म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात, जसं पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, तसं देवाशिवाय मी आणि माझ्याशिवाय देव राहू शकत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पहिला झाला, मागणी झाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा संताबाई माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप, म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया, म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीव लग जन्मोजन्मी, म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. एक छोटासा मुद्दा राहिला होता महाराज. ज्या वेळेला विश्रांतवाडीच्या मुक्कामावर, नेहरीच्या मुक्कामावर एका माऊलीच्या रथाचा बैल गेला होता, तेव्हा इथलं कोणी होतं का? तुम्ही होता का तेव्हा? असाल की, आता 4-5 वर्ष झाली. असाल ना, तुम्हाला आठवते का नाही? विश्रांतवाडीच्या नेहरीच्या मुक्कामावर माऊलीच्या रथाचा बैल उन्हानं गेला महाराज. अशी जीभ बाहेर काढली नाही का, चालता चालताच त्या बैलानं देह ठेवला. असलं ऊन होतं महाराज, नाही का. डांबर पातळ झालेला, आणि डांबर पातळ झाल्या वारकऱ्याची अवस्था 12-1 काय महाराज, काय तुम्हाला सांगायची गरज नाही. आमचं तरडे महाराज पकवा जातात, तो टप्पाच मोठा आहे. आणि मग मात्र असा जीव कासावीस झाला, वारकरी बी घायला आलेलं. 1-1:30 वाजला होता, ऊन असं होतं महाराज. बैलानं जागेवर जीव बाहेर काढून देह ठेवला होता. आणि मग मात्र तेवढ्या वेळा काहीच नाही कुठं, आणि तेवढ्यात आपलं तरडे महाराज म्हणलं, काय एक ऊन आहे, नाही का. 1 मिनिट आभराची सावली जाईल, एक ब्रिज आला, नाही का, फुलाची उधळण झाली, ब्रिज पुरतं 1 सेकंद बरं वाटलं. आणि 1 सेकंदाच्या नंतर महाराज इच्छिले पूर्वी मनोरथ. महाराज 10 मिनिटं सोहळा थांबला होता. पुढं काय गडबड असेल, गडबड तीच होती. आणि मग मात्र 10 मिनिटं सोहळा थांबला, 10 मिनिटं महाराज पितांबर धरी वरी छाया, एक ढग आला. आता 1:30 वाजता काय ढग्याची गरज आहे का? असले अनुभव सांगायचे नसतात. पण पितांबर धरी वरी छाया, 10 मिनिटं वरनं ढगाची सावली आल्यानंतर महाराज 2च दिंड्या अशा उड्या मारा. ढग 2 दिंड्यापुरता होता, 21 आणि 20, 20 आणि 21, 2 दिंड्यापुरता ढग होता. 10 मिनिटं पितांबर धरी वरी छाया, नुसतं मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी हरीच्या पायी. नुसतं मनात आलं, कारण नादच तसा होता महाराज. आळंदीत पकवाज उचलायचा आणि पंढरीत ठेवायचा. आता काय तवा, आता पत्रा बित्रा नव्हता, नाही का. लाकडाचा पकवाज आणि कसला जाडा. आता पकवाजाला म्हणलं घोडी उभा राहतोस का? नाही जमणार. आता 1 सप्ताह चालू आहे महाराज. काकडा उभ्यानं काकडा आहे, म्हणजे नियमातला काकडा आहे. आता म्हणलं कोणी जायना, काकड्याला कोणी जायला तयार. अहो मी पण नाही गेलो, घर लागते ना काकड्याला. आता हा नेम कुठला? टाळकरी सगळे उभे आणि पकवाजा बसून. आता पकवाजा आपलाच होता, म्हणलं उठतोस का? अहो नियमात पाहिजे ना. पकवाजा जर बसून तर टाळकरी उभ्यानं. तुम्ही कसं आहे?
असू द्या ते तब्येत बरी नाही त्यांची. मला सांगायचं तात्पर्य पितांबर धरी वरी छाया नाही का, ढगाची सावली 10 मिनिटं पण मनामध्ये नुसतं आलं नाही का, आर्त हाक भगवान परमात्म्याला पोचल्याशिवाय राहत नाही का. पितांबर धरी वरी छाया. सांगा आता काय सांगूच नका, परवा दिवशी संध्याकाळी फोन करा, तुम्हाला कसं वाटतंय नाही का. आता तुमचं ऐकस तो ह्यांचं बघा. ह्या महाराजांनी गेले 8 दिवस नाही का सर्वांगाचं कान करून सप्ताह केला. म्हणजे आपला आज सप्ताह बामनोलीचा झाला आणि सप्ताह झाला, काला झाला. संध्याकाळी नाही का महाराजांना इकडे यायची काय गरज नव्हती. पण जसं पाण्यातनं मासा बाहेर काढावा नाही का, ती अवस्था आपली झाल्याशिवाय राहत नाही. सप्ताह होऊ द्या आणि संध्याकाळी मला फोन करा, तुम्हाला अजिबात करमणार नाही. तुम्हाला अजिबात करमणार नाही, झोप लागणार नाही, काय खायची इच्छा राहणार नाही. हे सगळं घडतं कशामुळं? असं होतं का तुम्हाला कधी? तुम्ही काहीच बोला ना. सप्ताह झालं संध्याकाळी करमतं का? एवढं आपल्या भाषेत बोलतोय तरी तुम्हाला का कळना? आता या आपणला एवढ्या थंडी तिकडे याचं कारण आहे महाराज नाही का. सप्ताह झाल्यानंतर संध्याकाळी झोप लागत नाही. कारण एकदा का काला झाला महाराज, हे अधिष्ठान निघून जातं. अधिष्ठान निघून जातं आणि निघून गेल्याच्या नंतर आता तुम्हाला घडले का नाही हे काय मला माहित नाही. आणि जर तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर हे तुम्हाला सगळं, आता आपण वारीला जातो. वारीला गेल्यानंतर महाराज आज कोण वार आहे, आज तारीख किती आहे, किती वाजल्यात, सकाळी आंघोळ केली का नाही, सकाळी खाल्लं कुठं, निघालं कुठनं, हे कळत. ही अवस्था झाली पाहिजे. आता आपल्या विचाराची तारीख सांगायची नाही. हे सगळं होतं महाराज. सप्ताह झाल्यानंतर संध्याकाळी अजिबात झोप लागणार नाही. जसं आपलंय महाराज तसं देवाचं तसंच आहे. देवाचं तसंच आहे. कारण या संगतीमध्ये जे सुख आहे शाब्दिकाचे काम नाही. आता संत संगतीचे काय सांगू सुख. या संत संगतीमध्ये महाराज इतकं सुख आहे मी सांगू शकत नाही. इतकं सुख आहे की देवाला सुद्धा करमत नाही. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे देव हिची संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी. देवाला जे आवडतंय, देवाला वाटतंय अनंत जन्मापर्यंत संताची संगत असावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले. ते तर माझे जीवरले पायिक पण मी बालक बोबडा बोले वेडावे चुका पावले. ते चोज करून रिझे माऊली जेवी साळुंकी मंजुळ बोलत शेवानी. शिकविता धनी वेगळाची. वास्तविक पाहता बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाहीत. देव तेच आणि संत सुद्धा तेच. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. बोलण्याच्या ओघामध्ये भगवान परमात्म्याच्या रूपाचं नामाचं गुणाचं वर्णन करणं इतकं सोपं काम नाही. नामाचं रूपाचं गुणाचं वर्णन करणं इतकं सोपं काम नाही. करविली तशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द जाण्याची शक्यता आहे. आई वडिलाच्या अंतकरणानं माफ करावं. झालेली सेवा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा अर्थ तसे
भक्ती बोल गंगावती स्वीकारले की या नयन झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ मेळविल हा सगळा मेळ जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या सर्वांकडून संतांची देवाची समाजाची सेवा घडावी हा इवलेश रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी 39 वर्ष झाली महाराज हा नियम चाललाय त्याला 39 वर्ष झाली हा नियम चंद्र सूर्य असेपर्यंत टिकावा अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय विठ्ठल जय जय क्षमा परा नाही दिला